नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे अर्जुन आता साक्षीला कोर्टामध्ये विचारत आहे. साक्षीला तो कोर्टामध्ये एकच प्रश्न विचारत आहे की तुम्ही आश्रमात का गेला होता. गेली 2 वर्ष झालं याच प्रश्नाचं उत्तर मला हवं आहे असं अर्जुनचं म्हणणं आहे. आणि अर्जुन मात्र वारंवार साक्षीला तो प्रश्न विचारत आहे, परंतु साक्षीकडे त्या प्रश्नाचं उत्तर नाहीये. साक्षी मात्र शांतपणे तिथं आहे आणि ती म्हणत असते की नाही मी आठवते असं तिचं चाललेलं असतं, परंतु अजूनही साक्षीने त्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नसतं. आणि आता मात्र अर्जुन तिला वारंवार पुन्हा तेच प्रश्न विचारत असतो. त्याचबरोबर इकडे अर्जुन जेव्हा साक्षीला हे सगळं विचारत आहे तेव्हा कोर्टात मात्र एक धमाका होणार आहे. कारण महिपतचा जो माणूस आहे राजेंद्र, अर्जुनने त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलेलं होतं, त्याची साक्ष कोर्टामध्ये दिली जाणार आहे. म्हणजेच बँकेतले जे पुरावे होते अर्जुन आणि सायलीने मिळवलेले होते ते पुरावे कोर्टाच्या समोर सादर केले जाणार आहेत. त्याचबरोबर इकडे आता प्रिया जी आहे ती कशा पद्धतीने कोर्टाच्या समोर साक्ष देते आणि मधुभाऊंची डायरी यामुळे कोर्टाच्या समोर एक सत्य येणार आहे. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे अर्जुन आणि सायली आता दोघांनी जे पुरावे मिळवलेले होते त्याच्या आधारे अर्जुन हा तिथे आता चौकशीला सुरुवात करत आहे. आणि मग साक्षीला आठवतं, साक्षी म्हणते की माझे पैसे प्रियाकडे होते ना, तर ते मी मागायला गेले होते. आता अर्जुनने तिला प्रश्न केलेला असतो की तूच प्रियाला तिकीट्स दिले होते ना, मग आता प्रियाकडे पैसे मागायला तू त्याच वेळी का गेलीस असं अर्जुनचं म्हणणं असतं. तेव्हा मात्र साक्षी सांगायला सुरुवात करते. तिचं म्हणणं असं येतं की बरोबर आहे, पण प्रिया मला आश्रमात जाताना दिसली आणि म्हणून मी तिच्या मागे आश्रमात गेले होते. मग अर्जुन विचारतो दिले का तिने पैसे, तेव्हा साक्षी म्हणते की नाही दिले. मग अर्जुन म्हणतो की तुम्ही पैसे न घेताच आला, म्हणजे खास पैसे मागण्यासाठी तुम्ही तिच्याकडे गेला होतात ना, मग तुम्ही पैसे न घेताच आला. त्यावर मात्र साक्षी आता पुन्हा अडकलेली असते, तिला कळत नाहीये की आता उत्तर काय देऊ. आणि तेव्हा मात्र साक्षी आता पुन्हा बुचकळ्यात पडते आणि अर्जुन मात्र प्रश्नांचा भडीमार करत असतो. साक्षीवरती आता प्रश्नांचा भडीमार होत असतो. साक्षीला या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागत असतात. साक्षी मात्र घाबरत असते, तिला कळत नसतं की आता काय बोलू, कशा पद्धतीने बोलू. हा प्रश्न मात्र तिला पडलेला असतो. आणि त्यासोबतच जेव्हा अर्जुन आता विचारत असतो तेव्हा साक्षी म्हणते हो बरोबर आहे, पण तिने मला पैसे दिले नाहीत, तिच्याकडे तेव्हा पैसे नव्हते. तेव्हा मात्र अर्जुन आता पुन्हा चिडलेला असतो. अर्जुन म्हणत असतो पण तुम्ही पैसे न घेताच आलात. तेव्हा प्रिया साक्षी म्हणते की मी काही वसुली करायला गेलेले नाहीये किंवा मी पैशांची वसुली करायला गेल्यासारखं तिथे थान मांडून तर बसू शकत नाहीये ना, त्यामुळे मी पैसे न घेता आले. तिने मला सांगितलं की मी देते लवकरच तुझे पैसे. मग जेव्हा मी हे ऐकलं तेव्हा मी ठरवलं की ठीक आहे ती देईल पैसे. अर्जुन म्हणतो पण तरीही तुमचं लोकेशन आश्रमातलंच दाखवत होतं. विलासचा खून झाला आणि त्यानंतरचंही, म्हणजे खुनाच्या आधीचंही आणि नंतरचंही आश्रमात तुम्ही कोणाकोणाला ओळखत होता. अर्जुनने ते पुरावे आता कोर्टामध्ये सादर केलेले होते. अर्जुन तिला म्हणत असतो की तुमच्या मोबाईलचं लोकेशन एका मोबाईलचं लोकेशन ही त्यानंतरही आश्रमातलंच दाखवत होतं. त्यावेळेस मात्र साक्षी म्हणत असते की माझी पर्स तिथे राहिली होती. आता पर्स तिथे राहिली होती. अर्जुन तिला एक प्रश्न विचारत असतो आणि साक्षी मात्र गडबडत असते, तिला सुचत नसतं, तिला जे वाटेल ते बोलत असते. कारण इतके दिवस जे खोटं बोललेलं होतं ते खोटं आता सगळं गेलेलं असतं आणि आता तिला काय बोलायचं ते कळत नसतं. फक्त ती मात्र वारंवार एकच प्रश्न विचारत असते आणि तो म्हणजे की मी तिथं गेलेले होते आणि मग त्या पद्धतीने ह्या गोष्टी झालेल्या आहेत, एवढंच बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र आता इकडे अर्जुन ज्या प्रश्नांची उत्तरं तिला विचारत असतो त्यामुळं मात्र तिची वाट लागत चाललेली असते. आणि इकडे अर्जुनचं एकच म्हणणं असतं की सांग, म्हणजे काय पर्स विसरली बरोबर आहे, मग मोबाईल पर्समध्येच होता बरोबर आहे, कारण तू सांगितलेलं की तुमचा मोबाईल पर्समध्ये आहे. मग त्यानंतर मला एका प्रश्नाचं उत्तर हवं आहे, ते म्हणजेच की मग तुम्ही पर्स आणायला पुन्हा गेला नाही का, कारण खून झाला त्यानंतरही मोबाईल त्याच लोकेशनला दाखवत होता ना, म्हणून विचारलं असं अर्जुन तिला बोलत असतो. तेव्हा मात्र ती विचार करू लागते. तेव्हा अर्जुन तिला म्हणतो की बरोबर आहे, तुम्हाला विचार करायला थोडा वेळ लागतो ना, तुम्हाला आठवत नाहीये, बरोबर आहे, अगदी व्यवस्थित विचार करा आणि मग मला उत्तर द्या. आणि त्याचबरोबर सायली आता विचार करू लागलेली असते. सायली म्हणत असते की हे सगळं काय घडतंय. त्याचबरोबर सायलीला माहिती असतं की अर्जुन सरांचा प्लॅन काय आहे, परंतु अडकवायचं कसं आहे
हे मात्र तिला माहिती नसतं, कारण ते युक्तिवाद अर्जुनचे असतात आणि अर्जुन ज्या पद्धतीने ते युक्तिवाद करणार असतो त्या पद्धतीने ही केस सॉल्व्ह होणार असते. आणि अर्जुन इकडे साक्षीला विचारत असतो की सांगा, द्या उत्तर मला. तेव्हा ऑब्जेक्शन मिलाड करून दामिनी उठते. तेव्हा अर्जुन तिला सांगू लागतो. अर्जुन जेव्हा प्रश्न विचारत आहे तेव्हा दामिनी ऑब्जेक्शन मिलाड विचारत म्हणत आहे. तेव्हा मात्र जज साहेबांनी सांगितलेलं आहे की बस, कारण आता त्यांची कारवाई त्यांना पूर्ण करू द्या, ऑब्जेक्शन मिलॉर्ड म्हणायची गरजच नाहीये, असं इकडे जज साहेबांचं म्हणणं असतं. आणि मग जज साहेबांनी आता दामिनीला शांत बसवलेलं असतं. तेव्हा मात्र आता मोठा धमाका होणार असतो, ज्याचा विचार कुणीच केलेला नव्हता की नक्की अर्जुन काय करणार आहे, कोर्टात कशा पद्धतीने केस लढली जाणार आहे याचा विचार कोणाच्याच डोक्यात नव्हता. पण अर्जुनने मात्र ज्या पद्धतीने या केसला वळण दिलेलं असतं, ज्या पद्धतीने एक एक पुरावा कोर्टामध्ये मांडलेला असतो, तेव्हा मात्र दामिनी जी आहे तिची बोलती बंदच झालेली असते. जणू काय दामिनीला कळायचं बंद झालेलं असतं. अशा पद्धतीने दामिनी शांतच बसलेली असते, कारण आता ऑब्जेक्शन मिलॉर्ड म्हणून पण काही उपयोग होत नसतो, ही गोष्ट मात्र दामिनीच्याही लक्षात आलेली असते. त्याचबरोबर इकडे आता महिपत पाहत असतो. मग प्रियावर आता रविराज यांचं लक्ष येतं आणि ते म्हणू लागतात की तू सांगितलं नाहीयेस तन्वी, तू तिच्याकडनं पैसे घेतले होते आणि ते पैसे मागायला ती तिथं आली होती तुझ्याकडे. तेव्हा प्रिया म्हणते की बाबा विसरून गेले मी. म्हणजे आता हा जो बाबा आहे, अजूनही एवढे साक्षी पुरावे सादर केले जात आहेत तरीही हा जो रविराज आहे, या रविराजला त्याची मुलगीच खरी वाटत आहे. रविराजचं असं म्हणणं आहे की नाही, माझी तन्वी जी आहे ती खरीच आहे. अजूनही रविराजचं हे जे म्हणणं असतं ते अर्जुन कसं खोडून काढतो हे मात्र पाहण्यासारखं असतं. प्रिया मात्र रडायचं नाटक करत असते आणि प्रत्येक वेळेस गंडवण्याचा प्रयत्न करत असते. तिचं असं म्हणणं असतं की हो बरोबर आहे. कसं आहे माहितीये का, आता पुन्हा लगेचच विश्वास ठेवलेला असतो, विसरले. आता खून झाला, खुनाच्या वेळी साक्षी तिथं आलेली, ही गोष्ट ती विसरलेली आहे, सगळं विसरलेली आहे. आणि ते सांगायचं बरं कळतं तिला की मधुभाऊंनीच खून केलेला आहे. हे मात्र खरंच पाहण्यासारखं असतं. आता साक्षीला अर्जुन विचारत असतो, सांगा अहो पण तुम्ही तुमची पर्स न्यायला पुन्हा आश्रमात आला नाही का. तेव्हा साक्षी म्हणते की हो बरोबर आहे, मी जेव्हा पर्स न्यायला आश्रमात आले तेव्हा माझी पर्स घेतले आणि मी निघून गेले. अर्जुन म्हणतो की खरं सांगा, आता खोटं बोलू नका, जे आठवतंय ना ते पटापट सगळं कोर्टाला खरं सांगा. असं अर्जुन तिच्यावरती प्रेशर आणत असतो आणि तिला मात्र कळत नसतं की काय बोलायचं. प्रिया मात्र अडकत चाललेली असते. प्रिया म्हणत असते की नाही तर माझीच वाट लागणार आहे, कारण प्रियाला चांगलंच कळलेलं असतं की आपण जे काही कोर्टात खोटं बोललेलं आहे, आपण जी काय माती खाल्लेली आहे त्याचे सगळे परिणाम इथं भोगावे लागणार आहेत. आता मात्र दामिनी पाहतच राहते. दामिनीला मात्र धक्का बसलेला असतो की आता करायचं काय, तिला कळतच नसतं, कारण आता साक्षी काहीही तोंडाला येईल ते बोलत आहे. आणि त्याचबरोबर साक्षीचं जे बोलणं चालू असतं तेव्हा मात्र इकडे अर्जुनला सुद्धा धक्का बसलेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे अर्जुन म्हणत असतो की मला सांगा, उत्तर द्या साक्षी शिकरे, उत्तर द्या, असं म्हणत अर्जुन तिच्यावरती आता प्रेशर आणत आहे, तिला बोलतं करत आहे. परंतु साक्षी जी आहे ती मात्र आता बोलतच नसते, ती शांत असते, ती रडकुंडीला आलेली असते. अर्जुन म्हणत असतो सांगा, कारण मला ते लोकेशन दिसलेलं आहे. आणि साक्षी म्हणू लागते की हो, मी ज्यावेळेस आश्रमात गेले तिथे मधुभाऊ आणि त्याचबरोबर विलास दोघंही पडलेले होते आणि विलासच्या छातीतून रक्त येत होतं, त्याच्या छातीमध्ये गोळी लागलेली होती. मग तिथं प्रिया कुठं होती हा प्रश्न अर्जुनचा असतो. त्यावर मात्र आता साक्षीचं उत्तर नसतं. साक्षी मात्र आता वेड्यासारखी तिथं बोलत असते, प्रिया कुठं होती ते मला माहीत नाही, मी तिला पाहिलं नाही, असं उत्तर आता साक्षीनं दिलेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे आता सगळेजण कोर्टामध्ये पाहतच राहतात, कारण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ज्या पद्धतीने घडलेल्या असतात ती पाहिल्यानंतर मात्र सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. कारण साक्षी जे उत्तर देत आहे ते ऐकून सगळे अवाक झालेले असतात. प्रश्न पडलेला असतो की हे सगळं काय घडतंय, कारण साक्षीने तर सगळ्यांच्या समोर सांगितलेलं होतं आणि ती आश्रमात गेली नव्हती. आता आश्रमात गेली नव्हती पासूनचा आश्रमात होती, तिने खून पाहिला, इथंपर्यंत अर्जुनने आता तिच्याकडनं वदवून घेतलेलं असतं, तिच्या तोंडून सत्य समोर आणलेलं असतं. आणि तेव्हा मात्र आता साक्षी बोलायला सुरुवात करते. साक्षी म्हणते की हो, तिथे मधुभाऊही पडलेले होते आणि विलासही पडलेला होता. तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो की मला कळत नाहीये, मग प्रिया कुठं होती. तेव्हा ती म्हणते की नाही माहिती मला प्रिया कुठं होती, मला नाही दिसली ती तिथं, कारण मी पॅनिक झाले होते. इकडे अश्विन मात्र आता प्रतिमाला विचारत असतो की आत्या काय झालं नक्की, कोर्टाच्या बाहेर असं तू काय पाहिलं, तू एवढी पॅनिक का झाली, एवढी का घाबरलीस तू, असं तुला कोण दिसलेलं कोर्टाच्या बाहेर, असे प्रश्न अश्विन तिला विचारत असतो. आणि तेव्हा मात्र प्रतिमाकडे त्या प्रश्नांची उत्तरं नसतात.
प्रतिमा मात्र शांतपणे तिथं असते. प्रतिमाला कळतच नसतं की आता काय बोलायचं आहे, कारण ती घाबरलेली असते. तिच्या पुढे महिपतचा चेहरा येत असतो आणि 20 वर्षापूर्वीची जी घटना आहे ती समोर येत असते. आणि आता मात्र इकडे प्रतिमाला या प्रश्नांची उत्तरं द्यायची असतात, परंतु खूप मोठा गोंधळ झालेला असतो आणि त्याचबरोबर प्रतिमा घाबरत असते. प्रतिमाला कळत नाहीये की आता काय बोलायचं, कशा पद्धतीनं बोलायचं. हा प्रश्न प्रतिमाच्या समोर उभा असतो. प्रतिमा रडत असते, ती काही सांगत नाहीये. तेव्हा अश्विन म्हणतो की ठीक आहे प्रतिमा, त्या तू नंतर सांग, तुला आठवल्यानंतर सांग, असं अश्विन तिला सांगू लागतो. तेव्हा मात्र आता प्रतिमा शांतपणे तिथं उभी बसलेली असते. इकडे अर्जुन मात्र आता कोर्टामध्ये प्रश्नावर प्रश्न विचारत आहे आणि त्या प्रश्नांची उत्तर आता द्यावीच लागणार असतात. त्यानंतर इकडे अर्जुन म्हणतो की सांगा साक्षी शिकरे. आता साक्षीने इथंपर्यंत सांगितलेलं असतं की तिथं मधुभाऊ आणि त्याचबरोबर इकडे विलास हे दोघंही पडलेले असतात. मग अर्जुनचा पुढचा प्रश्न उभा राहतो की त्या आश्रमामध्ये प्रिया व्यतिरिक्त तुम्ही दुसरं कोणाला ओळखत होता का? तेव्हा साक्षी सांगते की नाही, कारण मी फक्त प्रियाला ओळखत होते, मी दुसरं कोणाला ओळखत नव्हते. म्हणजे अर्जुनचा प्रश्न असा असतो की तुम्ही विलासला ओळखत होता का? तेव्हा मात्र आता साक्षीने सांगितलेलं असतं की नाही, मी नव्हते ओळखत. आणि आता इथेच मोठा पॉइंट दडलेला असतो आणि तो मुद्दा समोर येतो, तो म्हणजे विलासकडे असलेले पैसे. आणि तो मुद्दा अर्जुनने आता सर्वांच्या समोर आणायचं ठरवलेलं असतं. आता अर्जुन तिला विचारत आहे की तुम्ही ओळखत नव्हता ना? तेव्हा ती नाही म्हणून सांगते. महिपतच्या सुद्धा शिट्ट्या वाजलेल्या असतात. महिपतला सुद्धा कळायचं बंद झालेलं असतं की उत्तर काय द्यायचं हे मात्र महिपतला सुद्धा कळत नसतं, कारण साक्षी जी आहे ती घाबरत असते आणि साक्षी तिला वाटेल ते ती बोलत असते. म्हणजे तिला जे वाटेल तसं तिनं बोलायचं, असंच जणू काही तिनं ठरवलेलं असतं आणि त्या पद्धतीने तिचं बोलणं हे सुरू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र इथे कल्पना त्याचबरोबर प्रताप, रविराज सगळेजण ऐकत असतात. पण रविराज मात्र खूप हादरलेले असतात, कारण अर्जुनने ज्या पद्धतीने ही केस लढवण्याचं ठरवलेलं असतं, अर्जुन ज्या पद्धतीने ही केस हँडल करत असतो ते पाहून मात्र सगळेजण अवाक झालेले असतात. आणि त्यानंतर अर्जुन म्हणतो की ठीक आहे, मी सांगतो तुम्ही कोणाला ओळखत होता तिथं. असं म्हणत अर्जुन आता राजेंद्रला घेऊन यायला सांगतो आणि राजेंद्रला जेव्हा आत आणलं जातं तेव्हा मात्र मोठा धमाका सुरू होतो. साक्षी जी आहे, साक्षीला आता विचारलेलं असतं आणि साक्षीकडे त्या प्रश्नांची उत्तरं नसतात, कारण साक्षीला या प्रश्नांची उत्तरं देणं गरजेचं होतं, पण साक्षीने मात्र या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नीट दिलेली नसतात. आणि तेव्हा मात्र अर्जुन जो आहे तो सांगतो की राजेंद्रला घेऊन या. आता राजेंद्रला कोर्टामध्ये आणलं जातं. आता हा राजेंद्र कोण आहे, राजेंद्र कोण आहे हे मात्र आता सगळ्यांच्या समोर गुपित असतं. म्हणजे हा कोण आहे, याला का आणलं जाते? तेव्हा अर्जुन त्याला नाव विचारतो. तो सांगतो की राजेंद्र. मग तुमचं काम काय? तेव्हा तो सांगतो की मी साक्षी एस कन्स्ट्रक्शनमध्ये जॉब करतो. असं सांगितल्यानंतर साक्षी एस कन्स्ट्रक्शन म्हणजे महिपत शिकरेंची का? तेव्हा तो सांगतो की हो, महिपत शिकरे यांचीच साक्षी एस कन्स्ट्रक्शन, तिथे मी काम करतो. हे ऐकल्यानंतर आता साक्षीला विचारलं जातं, तुम्ही या राजेंद्रला ओळखता का? आता साक्षीला हो म्हणण्याशिवाय काहीच ऑप्शन नसतो. आणि मग साक्षी जी आहे ती सांगते की हो. आता साक्षीने पण मान्य केलेलं आहे की ती राजेंद्रला ओळखते. त्याचबरोबर राजेंद्र आहे तो तिथं असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो की आता मी कोर्टाच्या समोर अशा काही गोष्टी सादर करणार आहे की त्या म्हणजे विलासकडे असलेले पैसे. आता विलासकडे जे पैसे होते ते कसले होते, विलासकडे ते पैसे कुठून आले, त्याचबरोबर विलास ते पैसे का घेऊन गेलेला होता, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज मी तुम्हाला देणार आहे. आणि असं म्हणत अर्जुनने ते जे पैसे असतात त्या पैशांच्या बाबतीतला मुद्दा काढलेला असतो. आणि आता मात्र महिपतच्या शिट्ट्या वाजायला लागलेल्या असतात. महिपतला कळायचं बंद झालेलं असतं, कारण आता नक्की काय होणार आहे. मग अर्जुन सांगू लागतो की विलासकडे असलेली कॅश, त्या नोटांचे नंबर आणि आता महिपत शिकरेच्या अकाउंटमधून या राजेंद्रने विड्रॉ केलेल्या नोटांचे नंबर मॅच होत आहेत, त्यांचे सिरियल नंबर हे मॅच होत आहेत. हे ऐकल्यानंतर दामिनी म्हणते ऑब्जेक्शन मिलॉर्ड, कारण या गोष्टीचा काहीच संबंध नाहीये. हे ऐकल्यानंतर मात्र अर्जुन म्हणत असतो कसं काही संबंध नाहीये, मी दाखवतो ना तुम्हाला कसा संबंध आहे ते. असं म्हणत अर्जुन आता तिथे सांगू लागतो. ती म्हणते की पण कशावरून, ह्या ज्या नोटा आहेत त्या विलासकडे असलेल्या नोटांच्या नंबरशी मॅच होत आहेत, कारण पोलिसांनी त्या नोटांचे नंबर घेतलेले होते का, असं म्हणणं असतं. तेव्हा मात्र अर्जुन सांगत असतो की बरोबर आहे, पोलिसांनी त्या नोटांचे नंबर घेतले नव्हते आणि विलासकडे असलेल्या नोटांचे नंबर हे पोलिसांकडे नव्हते, पण ते नंबर मधुभाऊंकडे होते एवढं मात्र नक्की आहे.
हे ऐकल्यानंतर यांच्या सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते आणि आता कळायचं बंद झालेलं असतं. अर्जुन म्हणतो की हे त्या बँकेतलं CCTV फुटेज. असं म्हणत जेव्हा जेव्हा राजेंद्र तिथं पैसे काढायला जात होता त्या प्रत्येक वेळचं CCTV फुटेज तिथं आहे आणि अर्जुनने ते CCTV फुटेज दाखवलेलं असतं. सगळेजण आता ते CCTV फुटेज पाहत असतात आणि सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो की हे सगळं काय घडतंय. कारण या सगळ्या गोष्टीमुळं आता खूप मोठं केसला वळण लागणार असतं. इकडे कल्पना म्हणत असते की काय आहे हो हे सगळं, मला कळतच नाहीये. कारण कल्पनाला ह्या गोष्टींचा अनुभव नसतो. कोर्टात काय होऊ शकतं, कशा पद्धतीने गोष्टी होत आहेत हे मात्र कल्पनाच्या लक्षात आलेलं नसतं. त्याचबरोबर इकडे ते CCTV फुटेज जे आहे ते दाखवलं जातं. सगळेजण CCTV फुटेज पाहत असतात. त्यात राजेंद्र जो आहे तो प्रत्येक वेळेस बँकेत आलेला आहे. पण आता दामिनीने पुन्हा ऑब्जेक्शन घेतलेलं असतं. कारण दामिनीचं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही या नोटा, आता एखादा माणूस कॅश विड्रॉ करतो याचा कुणाशी संबंध असण्याचा प्रश्नच येत नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो की या नोटा साध्या नाही आहेत. या नोटांचा कुणाशी संबंध असणं आहे आणि तो संबंध आहे कारण विलासकडे असलेल्या नोटा, त्याच्यावरचे नंबर आणि या नोटांचे नंबर सेम आहेत. मग आता दामिनीचा पुढचा प्रश्न असतो की हे कसं शक्य आहे, कारण हे नंबर कोणी लिहून ठेवलेले आहेत. तेव्हा अर्जुन सांगत असतो की हो बरोबर आहे तुमचा मुद्दा, पण हे नंबर मधुभाऊने लिहून ठेवलेले होते आणि या नंबरमुळेच आता हे सत्य समोर आलेलं आहे. ज्या पैशांसाठी, विलासकडे पैसे होते त्यासाठी मधुभाऊंवर तुम्ही आरोप करत होता, पण त्या पैशांसाठी हा खून कोणी केलेला आहे हे मी आज कोर्टाच्या समोर आणणार आहे. तेव्हा मात्र इकडे सायली त्याचबरोबर सगळेजण पाहत राहतात आणि मग अर्जुन सांगतो की ही मधुभाऊंची डायरी, कारण जेवढे पैसे आपल्याकडे आलेले आहेत त्याच्या सिरियल नंबर प्रमाणे ते लिहून ठेवायची सवय मधुभाऊंना होती आणि रोजचा झालेला हिशोब म्हणजे रोजचा झालेला खर्च, जमा खर्च सगळं या डायरीत लिहिलेलं होतं. आणि मग मधुभाऊंकडे जेव्हा विलासने ते पैसे ठेवायला दिलेले होते त्या पैशांचे नंबर सुद्धा मधुभाऊंनी या डायरीत लिहिलेले आहेत. आणि हे जेव्हा समोर येतं तेव्हा मात्र इकडे दामिनीला धक्का बसतो आणि मग अर्जुनने हा मुद्दा क्लिअर केलेला असतो आणि तो म्हणजेच की काहीही झालं तरीही अर्जुन आता शांत बसत नसतो. अर्जुनने ठरवलेलं असतं की आता शांत राहायचं नाही. ती डायरी कोर्टाच्या समोर दिली जाते, ते CCTV फुटेज कोर्टाला दाखवलं जातं आणि त्याचबरोबर बँकेचे रिपोर्ट हे सगळं कोर्टाला दाखवलं जातं. आणि तेव्हा मात्र पूर्णाजी सगळेजण पाहतच राहतात. अर्जुनने एक एक करत एक एक मुद्दा तिथं खोडून काढलेला असतो आणि सगळ्यांच्या समोर सत्य आणण्याचा प्रयत्न केलेला असतो. आणि आता मात्र रविराज त्याचबरोबर बाकीचे सगळेजण पाहत राहतात, कारण अर्जुनने कुठलीच गोष्ट अशा पद्धतीने ठेवलेली नव्हती की तिथे शंका येईल. कारण प्रियाच्या बाबतीतल्या सगळ्या गोष्टी तिथं आणलेल्या होत्या आणि प्रियाच्या बाबतीत जे जे काही सत्य समोर आणता येईल ते सत्य अर्जुनने आणण्याचा प्रयत्न केलेला होता. आता अर्जुनने या सर्व गोष्टी इतक्या छान पद्धतीने कोर्टाच्या समोर आणलेल्या होत्या की सगळेजण पाहतच राहतात. त्याचबरोबर अर्जुन मात्र आता तिथे बोलत असतो आणि मग अर्जुन सांगतो की आता प्रिया मधुकर यांना मला विटनेस बॉक्समध्ये बोलावण्याची परवानगी हवी आहे, मला त्यांची चौकशी करायची आहे. आता मग प्रिया मधुकरला विटनेस बॉक्समध्ये बोलवलं जातं. प्रियाला जेव्हा विटनेस बॉक्समध्ये बोलवलं जातं तिला प्रश्न विचारले जात असतात आणि तेव्हा मात्र त्या प्रश्नांची उत्तरं प्रियाकडे नसतात. प्रियाला विचारलं जात असतं. अर्जुन तिला विचारत असतो की हो कसं आहे माहिती आहे का, पैशासाठी, पैशाच्या हव्यासापोटी तू हे सगळं केलेलं आहे. विलासकडचे पैसे तुला हवे होते म्हणून ती बंदूक तू हातात घेतली आणि विलासवर गोळी चालवली. एवढंच नाही तर तू 2 लोकांना मारण्याचा प्रयत्न केलेला होता. मधुभाऊंच्या डोक्यात सुद्धा तू फ्लॉवरपॉट मारलेला होता आणि मधुभाऊंवरती सुद्धा हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे जेव्हा अर्जुन तिथे कोर्टामध्ये ठणकावून सांगत असतो तेव्हा मात्र प्रिया म्हणत असते की नाही, कारण आता प्रियावरती सगळं आलेलं आहे आणि एकदा का प्रियावरती सगळ्या गोष्टी आल्या तर प्रिया मात्र काही ऐकून घेणार नाही. ही गोष्ट मात्र अर्जुनला चांगलीच माहिती असते आणि अर्जुन मात्र ठणकावून तिथं तिला विचारत असतो की मला कळलं पाहिजे हे सगळं काय झालेलं आहे, या सगळ्याला जबाबदार कोण आहे. आणि तू मधुभाऊंनाही मारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचबरोबर विलासलाही मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. या सगळ्यामध्ये दोषी तू आहेस असं म्हणत अर्जुन जो आहे तो आता प्रियावरती आरोप करत असतो. प्रियाला सांगत असतो की हो विलासच्या हातातली बंदूक तू घेतली आणि विलासवर गोळी चालवलीस, त्यामुळे तुला पैसे हवे होते आणि त्या पैशांसाठी तू हे सगळं केलेलं आहे असं अर्जुन वारंवार प्रियाला सांगत असतो. प्रियाच्या तोंडून सत्य वधवून घेण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु प्रिया मात्र नाही नाही म्हणत असते. पण अर्जुन म्हणत असतो की हो तूच मारलेस विलासला, तूच मारलेस विलासला असं म्हणत अर्जुन बोलत असतो. तेव्हा मात्र इकडे दामिनीला मात्र हसू आलेलं असतं, कारण आता प्रियाच याच्यामध्ये अडकली गेली आहे असं दामिनीला वाटत असतं. परंतु अर्जुनने मात्र इथे वाट लावलेली असते. प्रिया म्हणते की मी नाही मारलं, मी नाही मारलं,
कारण इथे साक्षीने गोळी चालवलेली आहे आणि मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे की साक्षीने विलासवर गोळी चालवली। मी सत्य सांगत आहे। आजपर्यंत मी कोर्टात जे सांगितलेलं होतं ते खोटं होतं। आज मी खरं सांगत आहे की साक्षीने गोळी चालवली आणि तेच अर्जुनने आता सत्य वधवून घेतलेलं असतं। अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा। थँक्यू।